यंत्रणा होती माझ्या घातपातातली त्या धान्याने केलेली याच्यातली. त्याच्यात काय झालं, तुम्ही तर म्हणले फॉरेस्टिंगला पाठवायचं, आवाजच पाठवायचा, रेकॉर्डिंगच पाठवायच्या, त्या काय झाल्या. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात आता SITची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहेत आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार. सुट्टी नाही देणार, कारण त्यांनी ह्यो कळस गाठेला होता. ह्यो कळस गाठेला होता त्यांनी. त्याच्यामुळं ते जरी आता याच्यातून काय त्या रश्मी शुक्लाताई बरेच जण ते नागपूरला जमले होते, अजितदादा होते त्यावेळेस, त्यांनी काय ते क्लीन चिट दिली असेल, परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही. आणि ते त्याला भोगावंच लागणार. आता SITची मागणी होणार आहे. तसं ते म्हणलं होतं SIT आहे, त्यात काय झालं काय माहिती, चुट्टी SIT नेमली होती जणू गुप्तधननी, त्याला एकट्यालाच माहित होती ती की नेमली म्हणून. त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ते. त्यामुळं काय असतं, पुढच्या काळात ताईंनी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठू शकते. ते गीताडं यंत्रणा होती माझ्या घातपातातली त्या धान्याने केलेली याच्यातली. त्याच्यात काय झालं, तुम्ही तर म्हणले फॉरेस्टिंगला पाठवायचं, आवाजच पाठवायचा, रेकॉर्डिंगच पाठवायच्या, त्या काय झाल्या. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात आता SITची मागणी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करणार आहेत आणि त्याचा तपास पुन्हा सुरू करणार. सुट्टी नाही देणार, कारण त्यांनी ह्यो कळस गाठेला होता. ह्यो कळस गाठेला होता त्यांनी. त्याच्यामुळं ते जरी आता याच्यातून काय त्या रश्मी शुक्लाताई बरेच जण ते नागपूरला जमले होते, अजितदादा होते त्यावेळेस, त्यांनी काय ते क्लीन चिट दिली असेल, परंतु ते आरोपीलाही सुट्टी नाही आणि त्याला पण नाही. आणि ते त्याला भोगावंच लागणार. आता SITची मागणी होणार आहे. तसं ते म्हणलं होतं SIT आहे, त्यात काय झालं काय माहिती, चुट्टी SIT नेमली होती जणू गुप्तधननी, त्याला एकट्यालाच माहित होती ती की नेमली म्हणून. त्यामुळं तसे हे असले प्रयोग करू शकते ते. त्यामुळं काय असतं, पुढच्या काळात ताईंनी उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर खूप गप राहून हे राजकीय फायदा ताईच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने उठू शकते ते गीताडं.